नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती परीक्षा या सर्व परीक्षांसाठी दिशांवरील प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। बऱ्याच वेळा मुलांना मुख्य दिशा माहीत असतात, पण उपदिशांवरचे प्रश्न विचारले की मुलांची गडबड होते। मग ते तसं होऊ नये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं सोडवून घेणार आहोत। ती सगळी उदाहरणं तुम्ही बघा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आपला दिशांवरील कन्सेप्ट क्लिअर होईल। आपण व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिशांवरील प्रश्न सोडवताना आपल्याला या मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या 4 मुख्य दिशा आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर उपदिशासुद्धा माहीत असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे। मग बऱ्याच वेळा मुलांना माहीत असतात की आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य या 4 उपदिशा आहेत, पण कोणती दिशा कोणत्या 2 मुख्य दिशांच्या दरम्यान आहे हे आपल्याला कळतच नाही। मग त्यासाठी एक सोपी पद्धत आहे बघा, आपण इथून सुरू करायचं, वरून बघायचं, वानर इकडे आला नाही, वानर इकडे आला नाही। बघा इथे मी वाक्य लिहिते, डायरेक्ट वाक्य सांगते फक्त, वानर इकडे आला नाही। बघा, वा म्हणजे वायव्य, त्याच्यानंतर इकडे यायचं, इकडे म्हणजे ईशान्य, खाली आला नाही म्हणजे आग्नेय, नाही म्हणजे नैऋत्य, म्हणजे वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य या पद्धतीने आपण ह्या मुख्य दिशा आणि त्याच्या दरम्यान असणाऱ्या उपदिशा लक्षात ठेवायचे आहेत। आता आपण प्रश्न बघूया। बघा, 2 मुख्य दिशांच्या दरम्यान, बघा ते उत्तर आहे आणि ही पूर्व आहे, या 2 मुख्य दिशांच्या दरम्यान कोणता कोण असतो तर 90 अंशाचा काटकोन असतो। प्रत्येक 2 मुख्य दिशाच्या दरम्यान 90 अंशाचा काटकोन असतो। म्हणजे जेणेकरून बघा, इथून इथपर्यंत काटकोन, पूर्वपासून दक्षिणपर्यंत हा काटकोन। पण लक्षात ठेवा, ज्या 2 उपदिशा आहेत, आता ईशान्य आणि आग्नेय या 2 उपदिशा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काटकोनच आहे, हा 90 अंशाचाच कोण आहे। पण हे लक्षात ठेवायचे की एक मुख्य दिशा आणि त्याच्या लगतची जी उपदिशा आहे त्या दोघांमध्ये इथे कोणता 45 मापाचा कोण असतो। आणि बघा, आपल्याला उजवीकडे म्हटलं की आपण या पद्धतीनं, बघा आपली उजवी बाजू त्याच पद्धतीनं उजवीकडे असते, या पद्धतीनं वळायचं आहे। आणि डावीकडे म्हटलं की आपली डावी बाजू ती पुस्तकाची सुद्धा डावी बाजू असते। आपण उदाहरण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। अभिषेक 3 वेळा उजवीकडे काटकोनात वळला, तेव्हा त्याच्या समोरची दिशा दक्षिण होती, तर सुरुवातीला त्याचे तोंड कोणत्या दिशेस होते। म्हणजे सुरुवातीला त्याचं तोंड कुठे माहीत नाही, पण वळल्यावर त्याचं तोंड कुठे होतं, दक्षिणेला होतं। आणि तो कुठे वळला, उजवीकडे काटकोनात वळलाय, त्यावेळेस त्याचं तोंड दक्षिणेला। म्हणजे बघा, इथे आपण या पद्धतीनं पेन दक्षिणेला, त्याचं नंतर तोंड वळलं आणि तो काय केलाय, उजवीकडे काटकोनात वळलाय। मग आपण त्याच्या डावीकडे 3 वेळा वळूया। बघा, तो उजवीकडे वळलाय, पण त्याची दिशा, पहिली दिशा करण्यासाठी आपण डावीकडे अपोजिट हवी आहे त्याचा। आता बघा, 1 वेळा डावी बाजू, ही 2 वेळा डावी बाजू आणि ही 3 वेळा वळलेली आहे, बरोबर पश्चिमेकडे। म्हणजे आता लक्षात राहिलं की जो हा आहे काय, अभिषेक, तो त्याचं सुरुवातीला तोंड कुठे होतं, पश्चिम दिशेला। आता जसं मी पेन ठेवलं तसं त्याचं पहिल्यांदा तोंड होतं म्हणजे पश्चिमेला, तो नंतर 3 वेळा उजवीकडे वळलाय। मग बघा, 1 वेळा वळल्यावर उत्तर आलं, दुसऱ्या वेळेस वळल्यावर पूर्व आलं आणि तिसऱ्या वेळेस वळल्यावर दक्षिण आलं, म्हणजे या पद्धतीनं। मग त्याच्या सुरुवातीला कोणती दिशा होती हे आपण आत्ता काढलेलं आहे। मग सुरुवातीला कोणती दिशा होती, त्याच्या तोंडाकडे, म्हणजे त्याचं तोंड कोणत्या दिशेला होतं तर पश्चिमेला होतं। बघा, कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला या पद्धतीनं दिशा काढून घेणं महत्त्वाचं आहे। मग याचं उत्तर आहे पूर्व, याचं उत्तर आहे पश्चिम, पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न बघा, सीमा देवळातून बाहेर पडली तेव्हा सूर्यास्त होत होता, तर त्यावेळी तिच्या उजव्या हाताची दिशा कोणती होती। आता आपल्याला बघा, आपल्याला माहिती आहे सूर्योदय कुठे होतो तर पूर्वेला होतो, इकडे काय होतो सूर्योदय, आणि सूर्यास्त, सूर्य उगवणे म्हणजे सूर्योदय, आणि सूर्यास्त म्हणजे काय, सूर्य मावळणे, संध्याकाळी मावळतो सूर्य, मावळणे, सूर्यास्त पश्चिमेला होतो। आता बघा, सीमा देवळातून बाहेर पडली तेव्हा सूर्यास्त होत होता, आहे की नाही। म्हणजे बघा, सूर्यास्त म्हणजे सीमा, बघा हे मंदिर आहे आणि मंदिरातून अशी बाहेर पडली तर सूर्यास्त होत होता, म्हणजे सूर्यास्त कुठे होतं, पश्चिमेला तिचं तोंड होतं, आहे की नाही। तर ती बघा सूर्यास्त होत होता, तर त्यावेळी तिच्या उजव्या हाताची दिशा कोणती, मग उजव्या हाताची, मग आपणच थोडंसं उजवीकडे काय करायचं, वळायचं। मग बघा, उजव्या हाताला कोणती दिशा येईल तर उत्तर, मग उत्तर कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये।
म्हणून आपल्या या प्रश्नाचं आहे उत्तर पर्याय क्रमांक 1 उत्तर दिशा. तिसरा प्रश्न बघा, जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे. तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल? बघा, जॉनची पूर्व दिशेला काय आहे? पाठ आहे, म्हणजे त्याचं तोंड कुठे आहे? पश्चिमेला तो बघत आहे की नाही. जसं माझं पेनाचं टोक आहे तसं, म्हणजे तो असा इकडे पूर्वेकडे त्याची पाठ आहे, पाठीमागची भाग पूर्वेकडे, म्हणजे त्याचं तोंड आहे ते पश्चिमेकडे आहे. तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात 2 वेळा वळला. मग बघा, इकडे 1 वेळा आणि इकडे 2 वेळा, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला होईल? मग कोणत्या दिशेला पेनाचं टोक आलंय? पूर्वेला. म्हणून मग जॉनचं तोंड सुद्धा कोणत्या दिशेला होईल? तर पूर्वेला. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. आता हे जरा थोडे वेगळे प्रश्न आहेत, दिशेंवरचेच आहेत पण थोडा वेगळा आहे. बघा, कविता पूर्वेला 13 किलोमीटर गेली. पूर्वेला, मग आपल्याला माहिती आहे पूर्व म्हणजे आपल्या उजव्या हाताला नेहमी पूर्व बाजू घ्यायची, म्हणजे अभ्यास करताना. मग कविता पूर्वेला काय केलेली आहे? 13 किलोमीटर गेलेली आहे. बघा, ही कविता इथे होती, हा इथे पॉईंट करूया, आणि त्याच्या पुढे ती पूर्वेला काय केले? 13 किलोमीटर अंतरावर गेलेली आहे. नंतर ती दक्षिणेला 20 किलोमीटर अंतरावर गेली. मग बघा, दक्षिणेला हे 20 किलोमीटर अंतरावर गेलेली आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पश्चिमेला 32 किलोमीटर अंतरावर गेलेली आहे. किती गेलेली आहे? 32 किलोमीटर अंतरावर गेलेली आहे. आता काय विचारले? आणि उत्तरेला परत 20 किलोमीटर अंतरावर गेले. मग बघा, इथे उत्तरेला परत 20 किलोमीटर, मग आपल्याला माहिती आहे हे 20 आहे, त्यात हे सुद्धा 20 काय असणार आहे? हे पूर्ण असं. बघा, आता ही इथे आलेली आहे. आता आपल्याला विचारले तर कविता मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? मग एवढ्या सगळ्यांची बेरीज करायची काही गरज आहे का नाही? बघा, सुरुवातीला ती 13 किलोमीटर पूर्वेला गेली, त्याच्यानंतर दक्षिणेला 20 किलोमीटर अंतर आली, आणि त्याच्यानंतर पश्चिमेला 32 किलोमीटर गेले, आणि परत उत्तरेला 20 किलोमीटर गेले. मग बघा, हे पण 20 किलोमीटर आहे आणि हे पण 20, म्हणून मग हे पूर्ण एकच आहे, ठीक आहे. मग आता आपल्याला फक्त एवढंच अंतर काढायचं आहे. मूळ ठिकाण इथे आणि आता ती फिरून इथे आले, मग आपल्याला हे एवढं अंतर काढायचं आहे, होय की नाही. मग आता काय करायचं? बघा, हे खालची किती आहे? हे 32 आहे. खाली किती आहे? हे 32 आहे, ठीक आहे. आणि हे किती आहे? एवढं 13. मग हे पूर्ण किती आहे? 32 आहे. जेवढं खाली आहे तेवढंच वर आहे ना, कारण आयत झालं आहे. आणि बघा, हे किती दिलं? एवढं 13. मग या 32मधून जर आपण 13 वजा केले तर हे अंतर आपल्याला मिळणार आहे. मग बघा, 32मधून 13 गेले तर आपल्याला माहिती आहे आपण हातचा घेतो, 12तून 3 गेले, इथे 9 राहिले, 2तून 1 गेला, 1 राहिला, किती राहिले अंतर? 19. म्हणून हे एवढं जे अंतर आहे ते किती आहे? 19 किलोमीटर. मग ते मूळ ठिकाणावर किती अंतरावर असेल? तर 19 किलोमीटर अंतरावर असेल. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रतीक पूर्वेला 28 किलोमीटर अंतर गेला. जशी माहिती दिली तसं आपण काढून घेऊया. प्रतीक पूर्वेला 28 किलोमीटर अंतरावर गेला. नंतर तो उत्तरेला काटकोनात 10 किलोमीटर अंतरावर गेला. उत्तरेला गेला, मग आपल्याला माहिती उत्तर बाजू वर असते, म्हणून मग 10 किलोमीटर अंतर उत्तरेला गेला. पुन्हा तो डावीकडे, मग बघा, आपली डावी बाजू ती त्याची सुद्धा डावी बाजू. मग नंतर तो पुन्हा डावीकडे काटकोनात वळला, म्हणजे इकडे वळला, आणि 7 किलोमीटर अंतरावर गेला. किती गेला अंतर? 7 किलोमीटर. डावीकडे 7 किलोमीटर अंतरावर गेला. आणि नंतर पुन्हा तो डावीकडे काटकोनात वळला. मग आता बघा, इथे आला, मग इथून डावीकडे म्हणजे परत तो खाली आला आहे की नाही, इकडे वळला असं. आणि किती किलोमीटर अंतर वळला? परत 10 किलोमीटर दक्षिणेकडे आला आहे. म्हणजे बघा, हे 10 आहे तर हे म्हणजे पूर्ण चिटकलेलं आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे? तर प्रतीक मूळ ठिकाणावर किती अंतरावर असेल? मूळ ठिकाण इथे होतं आणि आता तो इथे आला, म्हणजे आपल्याला हे एवढं अंतर काढायचं आहे. सोपं आहे. बघा, इथून इथपर्यंत किती अंतर आहे? 28 आहे. मग बघा, हे 28मधून आता हे जेवढं ह्याचं अंतर आहे तेवढंच ह्याचं अंतर आहे. मग या एकूण अंतरातून हे एवढं अंतर काय करूया? आपण वजा करूया. मग हे आणि हे सेम आहे ना, 7 आणि 7, मग हे पण 7 असणार आहे, म्हणून हे 7 काय केलं? आपण वजा केलं. मग 28मधून 7 गेले, 21 राहिले. मग हे अंतर किती आहे? 21 किलोमीटर. म्हणजे प्रतीक मूळ ठिकाणापासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. बघा, या पद्धतीने आपण दिशांवरील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. छान अभ्यास करा. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलकडून बेस्ट ऑफ लक.